नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा प्रश्न बघूयात. टिपा लिहा अपगार स्कोर. तर अपगार स्कोर म्हणजे काय? तर अपगार स्कोर हे डॉक्टर्स आणि नर्स वापरतात आणि ही एक सोपी चाचणी आहे जी बाळ जन्मल्यावर लगेचच त्याची तपासणी करण्यासाठी केली जाते. ज्यामध्ये बाळ जन्मल्यानंतर लगेच ठीक आहे की नाही हे तपासले जाते. यामध्ये बाळाचे हृदय ठोके, श्वास घेणे, स्नायूचं टोन, रंग आणि प्रतिक्रिया यासारख्या गोष्टी तपासल्या जातात आणि प्रत्येक गोष्टीला 0 ते 2 गुण दिले जातात आणि एकूण 10 गुणपैकी हे गुण मिळतात. तर साधारणपणे 7 ते 10 गुण हे चांगले मानले जातात. म्हणजे 10 पैकी 7, 8, 9, 10 असे हे गुण चांगले मानले जातात आणि त्यामध्ये 5 निकषावर गुण दिले जातात. म्हणजे 0 ते 2 गुण दिले जातात. एकूण 0 ते 10 गुणापैकी 7 ते 10 सामान्य, 4 ते 6 मध्यम आणि 0 ते 3 गंभीर मानले जाते. अशा बाळांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असते. तर बघूयात टेबल स्वरूपामध्ये हे गुण कसे दिले जातात. बघा बाळाची ॲक्टिव्हिटी कशी आहे. तर 2 मार्कासाठी बघा बाळाला हातापायाची हालचाल स्वाभाविक असेल, रडणे साधारण असेल तर त्याला 2 मार्क दिले जातात. पण हातापायाची हालचाल जर मंद असेल आणि चिरक्या आवाजात बाळ रडत असेल तर त्याला 1 गुण दिले जाते. आणि जर समजा तोंड वाकडे करत असेल, हालचाल पूर्णतः नसेल आणि बाळ अजिबातच रडत नसेल तर त्याला 0 मार्क दिले जातात. तसंच पल्सचं आहे, तसंच ग्रीम्स, तसंच ॲपिरियन्स आणि रेस्पिरेशन. तर ह्याच्यावरून त्यांना मार्क दिले जातात 2, 1 आणि 0 आणि त्यांची टोटल केली जाते. म्हणजे एकूण 10 पैकी किती मार्क्स दिले जातात तर 5, 6, 7, 8, 9, 10. तर त्याच्यावरून बाळ कसं आहे, निरोगी आहे की नाही ते ठरवलं जातं. आणखी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी बघा हा इमेज चार्ट मी दाखवलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय स्कोर 0मध्ये पेल और ब्लू कलरचा बेबी आहे. म्हणजे याला ऑक्सिजनचा पुरवठा पूर्णपणे बंद झालेला आहे म्हणून तो ब्लू झालेला आहे. तर सेकंडमध्ये बघा स्कोर 1मध्ये थोडासा ब्लूइश आहे आणि लास्टमध्ये नॉर्मल आहे, पिंकिश बेबी आहे. तर स्कोर 0मध्ये पल्स रेट बाळाचे 0, स्कोर 1मध्ये आहे 100पेक्षा कमी आणि स्कोर 2मध्ये आहे 100 ते 140च्या दरम्यान म्हणजे नॉर्मल. आणि ग्रीम्स म्हणजे प्रतिक्रिया बाळ कसं देत आहे तर नो रिस्पॉन्स. स्कोर 0ला नो रिस्पॉन्स बेबीला स्कोर 0 दिला जातो आणि स्कोर 1 हा ग्रीमिस आणि वीक क्राय म्हणजे थोड्या प्रमाणात तो क्राय करतो आहे, रडतो आहे तर त्याला स्कोर 1 दिलं जातं. आणि क्रायज अँड पुल्स हवे म्हणजे बेबी जास्त रडतो आहे आणि थोड्याफार ॲक्टिव्हिटी करतो आहे तर त्याला दिलं जातं स्कोर 2 म्हणजे तो पूर्णतः ॲक्टिव्ह आहे. आणि ॲक्टिव्हिटीमध्ये बघा नो मुवमेंट म्हणजे स्कोर 0, आर्म लेग फ्लेक्स्ड असेल तर स्कोर 1 दिला जातो आणि ॲक्टिव्ह मुवमेंट असेल तर स्कोर 2. तर रेस्पिरेशनचं पण तसंच आहे. तर रेस्पिरेशनमध्ये बघा स्कोर 0मध्ये बघा श्वसन पूर्णतः बंद आहे आणि स्कोर 1मध्ये स्लो इरेग्युलर ब्रीदिंग आहे. स्कोर 2मध्ये बघा स्ट्रॉंग क्राय म्हणजे त्याचं रेस्पिरेशन व्यवस्थित चालू आहे म्हणून त्याला दिले आहेत 0.2. माझ्या मते तुम्हाला अपगार स्कोर हा खूप चांगल्या प्रकारे समजला असेल. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्ही एक्झाममध्ये लिहू शकताय. स्कोरचा अर्थ बघूया. 7 ते 10 गुण म्हणजेच बाळ निरोगी आहे आणि 4 ते 6 गुण म्हणजे बाळाला थोडी मदत म्हणजे काळजी लागू शकते आणि 0 ते 3 गुण म्हणजे बाळ गंभीर अवस्थेत असू शकते आणि त्वरित त्याला वैद्यकीय मदतीची गरज असू शकते. हा अपगार स्कोर कधी तपासतात तर जन्मानंतर 1 मिनिटांनी किंवा गरज लागल्यास पुन्हा 5 मिनिटांनी. 1 मिनिटानंतर पाहिलेला अपगार स्कोरपेक्षा 5 मिनिटानंतरचा अपगार स्कोर जास्त महत्त्वाचा असतो आणि 5 मिनिटानंतरचे मूल्यांकन जर 6 किंवा 6पेक्षा कमी असेल तर बाळ गंभीर आणि अवस्थेत आहे असे गृहीत धरून तात्काळ न्यूनिटल रेस्टिरेशन रूममध्ये घेऊन कृत्रिम श्वसन सुरू करावे लागते. स्कोरमधील 5 घटकांमध्ये काय पाहिलं जातं तर ॲपिरियन्समध्ये बाळाची त्वचा फिक्कट तर नाही ना हे पाहिले जाते. पल्स म्हणजे हृदयाचे ठोके कसे आहेत. ग्रीम्समध्ये प्रतिक्रिया पाहिली जाते. बाळ रडल्यावर किंवा स्पर्श केल्यावर कशी प्रतिक्रिया देते. ॲक्टिव्हिटीमध्ये बाळाचे हातपाय हलतात का हे पाहिले जाते. रेस्पिरेशनमध्ये श्वसन व्यवस्थित चालते की नाही हे पाहिले जाते. म्हणजेच अपगार स्कोर हे बाळाच्या जन्मानंतर लगेच त्याच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करण्याचे एक सोपे आणि प्रभावी साधन आहे.